नमस्कार. संजीवनी गुरुमंत्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटिजर्स आणि त्याच्यावरचे जे काही बेसिक ऑपरेशन आहेत ते. फर्स्ट आपण पाहूयात की नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कशाला म्हणायचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नैसर्गिक संख्या. पहा, नॅचरल नंबर्स ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. तर नॅचरल नंबर्स मध्ये कोणकोणते नंबर्स येतात, तर नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून. एक्झाम्पल, नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी. म्हणजे असे कितीही नंबर आपण नॅचरल नंबर्स मध्ये घेऊ शकतो. आता हे जर नंबर्स पाहिले तुम्ही, नॅचरल नंबर्स आहेत, 1 पासून स्टार्ट होतात. तर आता याच्यामध्ये सगळे नंबर्स कसे असतात, पॉझिटिव्ह. ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर आपण कसे ओळखतो, तर सपोज 1 नंबर आहे, 2 आहे, 3, 4 हे नंबर्स आहेत. तर साइन कुठे असतं या नंबरचं, तर इथे लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या बाजूला. जर नंबरचं साइन प्लस असेल तर प्रत्येक वेळी आपण प्लस असं लिहित नाही. म्हणजे जर मी फक्त इथे 2 घेतलं किंवा 3 घेतलं किंवा 4 घेतलं आणि याला कोणतंही साइन दिलेलं नाही, म्हणजे प्लस किंवा मायनस असं डिनोट केलेलं नाहीये, अशा वेळी ते बाय डिफॉल्ट काय असणार आहे, प्लस साइन असणार आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह साइन असणार आहे. तर हे सगळे जे नंबर्स आहेत नॅचरल नंबर्स आहेत. तर नॅचरल नंबर सगळे कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह आणि याच्यामध्ये झिरो सुद्धा येत नाही. नॉट इन्क्लूड झिरो. झिरो सुद्धा नॅचरल नंबर्स मध्ये येत नाही. तर नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, स्टार्ट फ्रॉम 1 अप टू इन्फिनिटी. तर हे इन्फिनिटीचं साइन तुम्ही असंही डिनोट करू शकता. तर पहा, आपण काही एक्झाम्पल घेऊयात ज्याच्या मदतीने आपण फाइंड आउट करूयात की ते नॅचरल नंबर आहेत की नाही. फॉर एक्झाम्पल, मी घेते 1, त्याच्यानंतर 58 -3 0 5. तर आपण हे नंबर चेक करूयात की हे नंबर आहेत ते नॅचरल नंबर आहेत का. तर फर्स्ट हा नंबर आहे 1. तर नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून, बरोबर. आणि 1 हा काय आहे, पॉझिटिव्ह पण नंबर आहे, निगेटिव्ह नाहीये, म्हणजे हा नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर. त्याच्यानंतर 58. आता नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून असे इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे याच्यामध्ये पण 58 येतो. तर हा पण काय होईल, नॅचरल नंबर होईल. त्याच्यानंतर पहा, -3 हा नंबर आहे. आता आपण पाहिलेलं आहे की नॅचरल नंबर्स मध्ये सगळे नंबर पॉझिटिव्ह असतात, याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स येत नाही. -3 हा निगेटिव्ह आहे, म्हणजे हा आपला नॅचरल नंबर येणार नाही. नॉट नॅचरल नंबर. तर हा कोणता नंबर आहे ते आपण नंतर पाहूयात. आता फक्त आपण नॅचरल नंबर्स पाहतोय. पुढे आहे 0. तर आता याच्यामध्ये 0 इन्क्लूड होत नाही. आपण लिहिलेलं नॉट इन्क्लूड 0. नॅचरल नंबर्स मध्ये 0 येत नाही, म्हणजे हा पण नंबर काय येणार आहे, नॉट नॅचरल नंबर. त्याच्यानंतर पुढे आला 5. आता 5 आहे, पॉझिटिव्ह आहे आणि 1 पासून स्टार्ट होतं, याच्यामध्ये 5 हा नंबर येतो, त्याच्यामुळे हा आपला नॅचरल नंबर येणार आहे. नॅचरल नंबर. तर
अशा पद्धतीनं नॅचरल नंबर आपण डिफाईन करू शकतो. याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, त्याच्यामध्ये 0 इन्क्लूड नसतो आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा इन्क्लूड नसतात. पुढे आपण पाहूयात, जसं आपण नॅचरल नंबर पाहिलं तसं होल नंबर म्हणजे काय आहे. तर पहा, होल नंबर मध्ये काय येतात, तर नेक्स्ट पाहूयात आपण होल नंबर. तर होल नंबर मध्ये नॅचरल नंबर आणि याच्यामध्ये ऍडिशनल अजून काय होतो, तर 0. म्हणजे होल नंबर मध्ये काय येणार आहे, 0. आणि हे नॅचरल नंबर्स, आता आपण पाहिलेलं आहे की नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतात, 1 पासून. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. तर पहा, हे इन्फिनिटीचं साइन आहे. तुम्ही असंही डिनोट करू शकता किंवा तुम्ही असंही लिहू शकता, इन्फिनिटी. ओके. मग होल नंबर मध्ये काय येतात, 0 आणि नॅचरल नंबर्स. आता पहा, याच्यामध्ये हे पण सगळे नंबर्स कसे असणार, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स, हा नंबर 1 पासून सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो 0 नंबर आहे, तर याला कोणतं साइन आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. तर 0 हा जो नंबर आहे तो नॉट पॉझिटिव्ह और नॉट निगेटिव्ह. म्हणजे 0 हा नंबर पॉझिटिव्ह पण नसतो आणि निगेटिव्ह पण नसतो. 0 ला कोणतंही साइन देत नाहीत. हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की 0 ला कोणतंही साइन नसतं. ठीक आहे. तर असेच आपण काही एक्झाम्पल पाहूयात, ज्याच्यामध्ये आपण डिफाईन करूयात की तो होल नंबर आहे की नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर आता ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल 103, 0, -5, -107. हे एक्झाम्पल आपण चेक करूयात कोणते आहेत. आता याच्यामध्ये 103 नंबर आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे नॅचरल नंबर मध्ये फक्त पॉझिटिव्ह येतात. म्हणजे हा नॅचरल नंबर पण येऊ शकतो, नॅचरल नंबर. आणि प्लस हा होल नंबर पण येऊ शकतो, होल नंबर मध्ये पण येणार, कारण होल नंबर मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स पण असतात. आता हा 0, आता 0 आहे तो नॅचरल नंबर येईल का, नाही येणार. फक्त काय येणार आहे हा, तर 0 हा होल नंबर येईल. त्याच्यानंतर -5 दिलेला आहे, तर नॅचरल नंबर मध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, होल नंबर मध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 इन्क्लूड असतो. हा 5 आहे तो निगेटिव्ह आहे, 5 इज निगेटिव्ह नंबर. त्याच्यामध्ये हा नॅचरल नंबर पण येणार नाही, नॉट नॅचरल नंबर अँड नॉट होल नंबर. होल नंबर पण येणार नाही, नॉट होल नंबर. नेक्स्ट -107. सेम. आता नॅचरल नंबर मध्ये आपण पाहिलं की नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 पासून. 107 आहे पण निगेटिव्ह नंबर्स नसतात त्याच्यामध्ये, ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह. आणि याच्यामुळे हा नॅचरल नंबर पण होणार नाही, नॉट नॅचरल नंबर. प्लस अजून काय येणार याच्यामध्ये, नॉट
होल नंबर, कारण होल नंबर मध्ये पण सगळे नंबर्स पॉझिटिव्ह असतात. अशा पद्धतीने आपण हे नंबर्स डिफाइन करू शकतो की नॅचरल नंबर्स आहेत की होल नंबर. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, होल नंबर आहे ते 0 पासून स्टार्ट होतात. नेक्स्ट पाहूयात की आपण इंटिजर्स नंबर. पहा, इंटिजर्स नंबर्स. आता इंटिजर्स नंबर्स मध्ये काय काय येतात तर 0, पॉझिटिव्ह नंबर्स and निगेटिव्ह नंबर्स. पहा, 0 मध्ये काय काय येत आहे, नॅचरल 0, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह. आता आपण पाहिलेलं आहे की 0 ला कोणतंही साईन नसतं. याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे जे काही सगळे नॅचरल नंबर्स असतील ते येतील. 1, 2, 3 पॉझिटिव्ह नंबर्स असेल तर आपण प्रत्येक वेळी त्याचं साईन डिफाइन करत नाही अप टू इन्फिनिटी. आणि निगेटिव्ह नंबर्स याच्यामध्ये हेच नंबर याला मायनसचं साईन असेल. -1, -2, -3, -4 अप टू इन्फिनिटी. तर पहा, इंटिजर्स नंबर मध्ये काय काय येतात, 0 नंबर, पॉझिटिव्ह नंबर प्लस निगेटिव्ह नंबर्स. आपण काही एक्झाम्पल घेऊयात ज्याच्यामध्ये त्यांनी आपण डिफाइन करूयात की ते कोणकोणते नंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट 203, second example 7, third -77 and fourth 55, 5 number 0. तर याच्यामध्ये आपल्याला डिफाइन करायचं आहे की हे कोणते नंबर आहेत. तर 203 आहे, तर नॅचरल नंबरचा रूल काय आहे, स्टार्ट फ्रॉम 1 आणि पॉझिटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर्स आहे, याच्यामुळे हा नॅचरल नंबर पण येईल. प्लस होल नंबरची डेफिनेशन काय आहे, 0 आणि नॅचरल नंबर्स म्हणजे आणि पॉझिटिव्ह सगळे नंबर्स असतात, म्हणजे हा होल नंबर मध्ये पण इन्क्लूड होईल, होल नंबर्स. प्लस इंटिजर नंबरची डेफिनेशन काय आहे, 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, म्हणजे हा नंबर आहे तो पॉझिटिव्ह पण आहे, त्याच्यामुळे हा इंटिजर मध्ये पण येईल. इंटिजर नंबर. पुढे 7 पण सेम पॉझिटिव्ह आहे, नॅचरल नंबर्स मध्ये पण येईल तो, प्लस होल नंबर मध्ये पण येईल तो, होल नंबर्स, प्लस इंटिजर नंबर पण आहे तो. नेक्स्ट -77. आता नॅचरल नंबरची डेफिनेशन काय आहे, 1 टू इन्फिनिटी, पण ते नंबर सगळे कसे पाहिजेत, पॉझिटिव्ह. आता हा निगेटिव्ह आहे म्हणजे नॅचरल नंबर मध्ये येणार नाही. होल नंबरची पण डेफिनेशन काय आहे की तो नंबर कसा हवा, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स आणि इन्क्लूड 0, पण हा निगेटिव्ह नंबर आहे, म्हणजे हा फक्त कशामध्ये येईल तर इंटिजर नंबर, ज्याच्यामध्ये काय आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि 0, इंटिजर्स नंबर मध्ये. त्याच्यानंतर 55 पण काय येईल, नॅचरल नंबर. त्याच्यानंतर हा होल नंबर मध्ये पण येईल, पॉझिटिव्ह आहे, आणि हा आहे तो इंटिजर नंबर्स मध्ये पण येईल. आणि 0 आहे तो नॅचरल नंबर मध्ये नाही येणार, कारण स्टार्ट फ्रॉम 1 होतात नॅचरल नंबर, मग हा होईल होल नंबर. प्लस आता इंटिजर नंबर्स मध्ये 0 येतो का, येतो, 0 पण येतात, पॉझिटिव्ह नंबर्स पण येतात आणि निगेटिव्ह नंबर्स पण येतात, म्हणजे हा
इंटिजर नंबर मध्ये पण येईल, इंटिजर नंबर्स. तर आज आपण काय काय पाहिलं? नॅचरल नंबर, त्याच्यानंतर होल नंबर आणि इंटिजर्स नंबर कसे डिफाइन करायचे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की इंटिजर नंबर्स आहेत ते नंबर लाईन वरती कसे ड्रॉ करायचे आणि इंटिजर नंबरचे जे काही बेसिक ऑपरेशन असतात म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,